मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं की गुगलमध्ये सर्चिंग बघितलं होतं, बरोबर ना. गुगलमध्ये फाईल वगैरे कशी सर्च करायची, बरोबर. आज आपण काय करणार आहे की ईमेल आय डी कसं तयार करायचं आहे, बरोबर ना. प्रथम ईमेल आय डी म्हणजे काय, आणखीन तो तयार कसा करायचा ते पाहायचं आहे. समजतंय? हां, लक्ष द्या. काय बघत होतो आपण, ईमेल आय डी विषयी माहिती बघत होतो ना. तर ईमेल आय डी म्हणजे काय असणार, तर इंटरनेटवरती आपला एक अकाउंट असणार. समजतं ना. मागे जसं आपण बघितलं ना गुगल, तसं इंटरनेटवरती काय असणार, आपलं एक अकाउंट असणार. जसं आपल्या बँकेमध्ये अकाउंट असतो ना, बरोबर. मग त्या अकाउंटसाठी काय असतो, नंबर असतो, एक अकाउंट नंबर. मग आपल्याला समजा आपल्याला पैसे टाकायचे तर आपण बरोबर त्या अकाउंट नंबर टाकतो, त्यावेळी ते त्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. तसेच इंटरनेटवरती जेव्हा ईमेल आय डी बोलतो, ज्यावेळी ईमेल आय डी तयार करणार ना, त्यावेळेला आपल्याला एक युजर नेम मिळणार, आणखीन एक पासवर्ड मिळणार. समजतं ना. एक काय असणार, युजर नेम असणार, आणखीन दुसरा काय असणार, पासवर्ड. आता युजर नेम म्हणजे काय, ते आपलं नाव वगैरे असणार. आणि पासवर्ड म्हणजे काय, तर जसे आपण बोलतो ना लॉग, त्या टाईपमध्ये पासवर्ड असणार आपला एक. म्हणजे पासवर्ड फक्त आपल्याजवळच असला पाहिजे तो. पण समजा कोणी मागितला की तुझा ईमेल आय डी काय, तर आपण ईमेल आय डी देताना काय करणार, तो पूर्ण जो ईमेल आय डी आहे तो दुसऱ्याच देऊ शकतो आपण. परंतु पासवर्ड कसा ठेवायचा आहे, फक्त आपल्याजवळच ठेवायचा आहे. समजतंय? प्रथम काय बघायचं, आपण ईमेल आय डी बनवायचा आहे. मग ईमेल आय डी बनवण्यासाठी काय असणार, एक फॉर्म असणार. मग तिचे अलग अलग साईट आहेत, गुगल, याहू, जीमेल, बरोबर, हॉटमेल, रेडिफ, याहू, असे अलग अलग साईटवरती आपण ईमेल आय डी बनवू शकतो. आपण सध्या कशावरती बनवणार, रेडिफ मेलवरती. कोणत्या साईटवरती बनवणार आहे, रेडिफ मेल. मग रेडिफवरती ईमेल आय डी कसा बनवायचा आहे, तर सर्वप्रथम रेडिफ मेल ओपन करायचं आहे. समजतं ना. प्रथम काय करायची, एखादी साईट ओपन करायची आहे. कुठून ओपन करणार, दिसतंय तुला इंटरनेट, दाखवतंय ते. समजा इंटरनेट ओपन केलं. आता कोणत्या साईटचं नाव लिहायचं आहे, काय नाव लिहिलं ते, www.rediff.com. समजतं ना, www.rediff.com. समजतंय. साईटचे नाव नंतर लिहून घ्या व्यवस्थित, ते नाव लिहायचं ते, बरोबर. REDIFF.com आलं. नंतर इंटर करायचं इथून. म्हणजे प्रथम रेडीची साईट ओपन झाली, आणि नाही मध्ये विंडो आली, तसं काय करायचं, त्याला क्लोज करायचं आहे. हां, आता इथे वाचा काय दिलं बघा, साइन इन, आणि ते काय दिलं आहे, क्रिएट रेडिफ मेल अकाउंट. आता या दोघांमधला फरक पहिले समजून घेऊ. साइन इनचा अर्थ काय, साइन इन म्हणजे काय, समजा आपल्याकडे ईमेल आय डी आहे, म्हणजे आपण ईमेल आय डी बनवून ठेवला आहे. मग तोच जर का ओपन करण्यासाठी आपण कुठे जाणार, साइन इनमध्ये जाणार. मग त्यासाठी आपल्याजवळ काय असलं पाहिजे, तो युजर नेम असला पाहिजे, आणखी पासवर्ड असला पाहिजे. आता आपल्याकडे आहे का युजर नेम आणि पासवर्ड. मग आपल्याला पहिलं काय करावं लागणार, क्रिएट करावं लागणार. मग आपल्याला काय करावं लागणार, क्रिएट. समजतंय? बरोबर. आपल्याकडे युजर नेम वगैरे नाही, मग आपल्याला काय बनावं लागणार, क्रिएट करावं लागणार ईमेल आय डी. म्हणून बाजूसाठी कोणतं ऑप्शन दिलं आहे, क्रिएट रेडिफ मेल अकाउंट. म्हणजे नवीन अकाउंट बनवायचं आहे. आणि जर का आपल्याकडे असेल ईमेल आय डी तर आपण इथून ओपन करू शकतो. मग आता बनवण्यासाठी कुठे जायचं आहे, क्रिएट रेडिफ मेल अकाउंटवरती जायचं आहे, बरोबर. इथे क्लिक करायचं. मग इथे क्लिक केल्यावर काय होणार, एक फॉर्म येणार आपल्याजवळ. इथे क्लिक केलं समजा, आला एक फॉर्म, क्रिएट रेडिफ मेल अकाउंट. फुल नेम विचारतो ना, इथे व्यवस्थित वाचून जायचं आहे. काय दिलं वाचत झालं इथे, इंटर युअर फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. एक्झाम्पल दाखवलं ना, समीर भागवत म्हणून, ज्याचा आयडी बनवतो त्याचं नाव लिहायचं आहे. Click the button to get started. सपोज आपण काय लिहिले ते, इथे स्मॉल मध्ये लिहायचं आहे. अल्फाबेट कसे लिहायचे आहेत, स्मॉल मध्ये लिहायचे आहेत. सुनील, बरोबर. लिहून झालं काय करायचं, स्पेस द्यायची एकदा, आणि काय नाव लिहिलं, सुनील शिंदे. समजतंय? नंतर काय विचारतोय ते, चूज युअर रेडिफ मेल आय डी. मग रेडिफ मेल आय डी कसा चूज करायचा बघा, इथे फक्त एकदा क्लिक करायचं आहे, बरोबर. क्लिक केलं इथे, आणि इथे काय नाव लिहायचं आहे, फक्त नाव लिहायचं सुनील म्हणून. समजतं ना. इथे काय करायचं, एकदा सुनील म्हणून नाव लिहिलं. पूर्ण नाव लिहायची जरुरी नाही, पण नाव लिहून झालं एकदा इथे क्लिक करायचं आहे. काय नाव दिलं आहे,
चेक अवेबिलिटी. काय नाव दिलं आहे? चेक अवेबिलिटी म्हणजे काय? तर कॉम्प्युटर आपल्याला ईमेल आय डी शोधून दाखवतो. म्हणजे कोणता कोणता ईमेल आय डी आहे ना, कोणता कोणता ईमेल आय डी तयार होऊ शकतो, त्याची आपल्याला एक लिस्ट तयार करून दाखवणार इथून. मग इथून क्लिक करायचं आहे. कुठे क्लिक करणार? चेक अवेबिलिटीवरती क्लिक केलं, बरोबर आहे. समजलं ना, अलग अलग लिस्ट तयार करू दाखवू शकतो. आता इथे कधी कधी खूप लिस्ट दाखवेल. आता आपल्याला जो दाखवला तो आपण सिलेक्ट करायचा. समजा काय सिलेक्ट केला आहे? आय एम कुल सुनील अंडरस्कोर शिंदे ना, समजते. आता इथे काय केलं? सिलेक्ट केलं, इथून क्लिक केलं याच्यावरती, म्हणजे ऑप्शन सिलेक्ट केला, बरोबर. आपल्याला कधी कधी लिस्ट दाखवेल. आता इथे पासवर्ड विचारतोय, पासवर्डमध्ये क्लिक केलं. पासवर्डसाठी हिंट काय सांगितले त्यांनी? काय सांगितले? 6 to 12 कॅरेक्टर अलाउड्स. म्हणजे काय? कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 अल्फाबेट आपण लिहू शकतो. मग पासवर्ड लिहिताना लक्षात ठेवायचं की स्मॉलमध्ये लिहितोय की कॅपिटलमध्ये लिहितोय, बरोबर आहे. स्मॉल कॅपिटल मिक्स दिला तर चालेल, किंवा नंबर लिहिला तर चालतील. हां, समजा आपण पासवर्ड काय दिला? बरोबर, एक पासवर्ड दिला आपण इथे. कमीत कमी 6 अल्फाबेट असले पाहिजेत. रिटाईपचा अर्थ काय? की पुन्हा तोच पासवर्ड लिहायचा आहे. मग पासवर्ड लिहिताना नीट लक्षात ठेवायचं की स्मॉलमध्ये लिहिला की कॅपिटलमध्ये लिहिला आहे. पुढे वाचा काय दिलाय? अल्टरनेटिव्ह ईमेल आय डी. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? तर दुसरा आय डी आहे का सध्या आपल्याकडे? आहे का नाही ना, आपण प्रथमच तयार करतोय. मग इथे काय दिलं त्याने? इफ यू फॉरगॉट पासवर्ड वी विल सेंड इट टू धिस अकाउंट. म्हणजे काय? जर का आपण पासवर्ड विसरलो तर ह्या अकाउंटमध्ये आपण रिकवर करू शकतो. पण आपल्याला आता आहे का? आय डी नाही आहे ना. मग इथे काय सांगितलं आहे? क्लिक इफ यू डोंट हॅव अल्टरनेटिव्ह आय डी. बरोबर, आपल्याकडे आय डी नाही आहे. मग काय करायचं? आपल्याला अल्टरनेटिव्ह आय डी नाही आहे ना आपल्याकडे. मग इथे क्लिक करायचं आहे. पुढचा क्वेश्चन वाचायचा काय दिला आहे? सिलेक्ट सिक्युरिटी क्वेश्चन. आता सिक्युरिटी क्वेश्चनचा अर्थ काय? की समजा आपण पासवर्ड विसरलो तर पासवर्ड रिकवर करण्यासाठी एक क्वेश्चन आपला असला पाहिजे की त्याचा आन्सर फक्त आपल्यालाच माहीत असणार. मग इथून सिलेक्ट करायचा. तो दिलं ना, सिलेक्ट फ्रॉम द लिस्ट. कधी समजा व्हॉट इज युअर फेवरेट पास्ट टाइम घेतलं समजा, बरोबर आहे. इंटरव्ह्यू आन्सर म्हणजे ते आपलं उत्तर लिहायचं, काय आन्सर आहे ते. हॅलो, मदर्स नेम, बरं, आईचं नाव लिहू शकतो इथे. पुढे काय दिलंय? मोबाईल नंबर. समजे का? इथे मोबाईल नंबर लिहायचा पाहिजे. तर आता काय दिलं? डेट ऑफ बर्थ ना. आपण एखादी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करू शकतो. समजतं ना, आपली जी डेट ऑफ बर्थ पाहिजे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. नंतर काय सिलेक्ट करायचं? जेंडर, बरोबर ना, मेल फिमेल जे जेंडर असेल सिलेक्ट करायचं आहे. आय लिव्ह इन मध्ये काय सांगितलं? कंट्री ना, कोणती कंट्री घेणार आपण? इंडिया. नंतर काय सांगितले? सिटी. सिटी इथून सिलेक्ट करायची आहे. कोणती सिटी घेणार? मुंबई. मग इथून स्क्रोल करून घ्यायची आहे. हॅलो, आणि शेवटला काय दिले ते? इंटर द टेक्स्ट शोन अबव. म्हणजे काय? तर वरची जे टेक्स्ट लिहिले आहेत ना, टेक्स्ट आपल्याला इथे लिहायचे आहेत. कोणते आहे टेक्स्ट? 74 DC. पण DC कसं दिलं? कॅपिटल दिलं ना, मग तसंच लिहायचं आहे. 74 DC. झालं लिहून. आणि लिहून झाल्यानंतर एकदा कुठे क्लिक करणार आहे? क्रिएट माय अकाउंटवरती क्लिक करायचे. कुठे क्लिक करणार? क्रिएट माय अकाउंट्स. समजेल. सर्वप्रथम काय केलं आपण? इथून रेडिफची साईड ओपन केली. काय नाव लिहिलं? www.rediff.com. बरोबर. नंतर कुठे गेलो? तर क्रिएट ईमेल आय डीवरती क्लिक केली होती. नंतर एक फॉर्म आला, तर फक्त फॉर्म इथून फिलअप करत जायचं एक एक. समजतं ना. पहिलं काय लिहिणार? नाव लिहिणार, आडनाव लिहिणार इथे. नंतर काय लिहायचं ते? चूज युअर रेडिफ आय डीमध्ये काय लिहायचं? फक्त नाव लिहायचं आहे. मग नाव लिहून झाल्यावर कुठे क्लिक करायचं आहे? चेक अवेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. मग इथे आपल्या कॉम्प्युटर अलग अलग लिस्ट दाखवेल. त्या लिस्टमधून एखादं नाव सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्याला इथे एकच लिस्ट दाखवली ना. मग कोणतं नाव दिलं इथे? आय एम कुल सुनील अंडरस्कोर शिंदे. समजतं काय नाव दिलं आहे? आय एम कुल सुनील अंडरस्कोर शिंदे दिलं ना.
नंतर ते पासवर्ड लिहिला आपण आणि नंतर एक एंट्री करत जायचं फक्त इथून आणि सर्व झाल्यावर कुठे येणार आपण क्रिएट माय अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. समजते. आता थांबायचं रजिस्टरिंग होण्यापर्यंत. काय आलं ते झालं बरोबर ना. आता इथून कुठे यायचं इनबॉक्स. कुठे जाणार आपण इनबॉक्स. आता इनबॉक्सचा अर्थ काय असणार जेवढे आपल्याला मेल आले आहेत ना ते सर्व इनबॉक्समध्ये मिळणार. बघा इथून पण लिहिलं आहे इनबॉक्स ना ऑल रिसिव्ड मेल म्हणजे काय तर जेवढे आपल्याला मेल येतील बरोबर ना जेवढे मेसेज आलेले असणार ते सर्व कशामध्ये भेटणार आपल्याला इनबॉक्समध्ये. म्हणजे कोणताही मेसेज वाचायचा असेल तर कुठे क्लिक करणार आपण इनबॉक्समध्ये क्लिक करणार. समजतं ना. मग आपण कुठे येणार इथे गो टू इनबॉक्सवरती एकदा क्लिक करायचं आहे. हॅलो थोडा वेळ थांबायचा इनबॉक्स ओपन केल्यावर. मध्ये अशी ॲडव्हर्टाईज आलेली आपण कॅन्सल करू शकतो. हॅलो समजा याच्यावरती क्लिक केलं नो मोर वरती एकदा क्लिक केलं आणि नंतर इथून काय केलं कॅन्सल केलं पाहिजे तर. हॅलो आता इथे बघा हा एक अलग व्हर्जन दाखवतो ना बरोबर. आपल्याला नॉर्मल फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल इथून पण आपण ओपन करू शकतो किंवा समजा इथून कुठे क्लिक केले बॅक टू क्लासिकवरती क्लिक केलं आहे. समजतं ना कुठे क्लिक केलं समजा इथून बॅक टू क्लासिकवरती दाखवते म्हणजे आपल्याला लेफ्ट साईडला दाखवेल सर्व. इथे बघा बॅक टू क्लासिकवरती क्लिक केलं. हॅलो दाखवतो ते साईड मॅप लेफ्ट साईडला. आता सर्वप्रथम काय बघतो इनबॉक्स विषयी माहिती घेतो ना. मग इनबॉक्सचा अर्थ काय की जे मेल आले आहेत ते कुठे भेटणार आपल्याला इनबॉक्समध्ये भेटणार. मग सध्या आपण इनबॉक्स ओपन केलं आहे. सर्वप्रथम मेल आला आहे कुठून आला आहे फ्रॉम आणखीन त्याचा सब्जेक्ट म्हणजे विषय सांगितले असेल मेल कशाबद्दल आहे तो. आता फ्रॉम कुठून आला तो मेल रेडिप करून आला आहे. सब्जेक्ट काय सांगितलं आहे वेलकम टू रेडिप मेल. मग हा मेल समजा आपल्याला वाचायचा आहे. मग वाचण्यासाठी काय करणार मेलवरती एकदा क्लिक करायचं येते बरोबर. इथे क्लिक करायचं येते बघा लिंक ऑप्शन येतोय. इथे हँड दाखवतोय का नाही. मग इथे क्लिक करायचं आहे. हॅलो समजते. बघा आला मेल. पुन्हा नॉर्मलमध्ये येण्यासाठी कुठे यायचं आपण इनबॉक्समध्ये यायचं. नॉर्मलमध्ये येण्यासाठी कुठे यायचं आहे इनबॉक्स. समजतंय. आता इथून समजा आपल्याला बाहेर यायचं आहे. मग बाहेर येण्यासाठी कंपल्सरी काय करावं लागणार इथून एक तर साइन आउट असणार किंवा लॉग आउट म्हणून लिहिले असणार. काय लिहिले असणार एक तर साइन आउट असणार किंवा लॉग आउट. मग इथे साइन आउट वरती क्लिक केलं समजा. हॅलो समजतं एवढं. आणि इथून पुन्हा काय केलं विंडोला क्लोज केलंय. समजतं इथून हे सर्व ॲडव्हर्टाईज झाली असतात ओपन. इथून समजा काय केलं क्लोज केलं. कळलं एवढंपर्यंत. मग आता आपला ईमेल आय डी काय होता हा बघा. मग आपण ईमेल आय डी तयार केला होता ना. आपल्याला ईमेल आय डी काय मिळाला होता एवढ्यापर्यंत माहिती होतं आपल्याला. काय दिलं होतं आय एम कुल सुनील _ शिंदे बरोबर आहे ना. मग त्या पुढे काय असणार @redipmail.com. म्हणजे समजा आपल्या मित्राने विचारलं की तुझा आय डी काय आहे तर आपण आय डी त्यांना काय द्यायचं हा एवढा आय डी लिहून द्यायचा आहे. काय सांगितलं ईमेल आय डी आय एम कुल सुनील _ शिंदे फक्त रेडिप नाही लिहायचं काय लिहायचं redipmail.com. समजतंय. मग आता आय डी ओपन कसं करायचं बघा. आता हे _ साइन कसं द्यायचं आहे तर कीबोर्डवरती बघा _ साइन ना हे वाला _ साइन आहे. पण डायरेक्टली नाही टाईप करायचं. तर कोणतं बटन दाबायचं आहे पहिलं शिफ्ट बटन दाबायचं आहे नंतर हे _ साइन टाईप करायचं आहे. समजतंय. मग कसं तयार करणार बघा. आता हा आय डी आपल्याला ओपन करायचा आहे बरोबर ना. आपण पुन्हा एकदा चेक करायचं आहे की ईमेल आय डी ओपन होतोय की नाही. ते कसं ओपन करणार प्रथम इंटरनेट ओपन करायचं आहे. मग इंटरनेट ओपन केल्यानंतर पहिले साईटचं नाव लिहायचं. मग आपण कोणत्या साईडमध्ये आय डी बनवला होता रेडिपमध्ये ना. मग पुन्हा कोणती साईड ओपन करणार redip.com. कोणती साईड ओपन करणार आपण redip.com. इथे नाव लिहायचं वरती www.redip.com लिहिलं इथे. नंतर इथे इंटर करायचं आहे. इथे रेडिप मेल लिहायचं नाही redip.com लिहायचं आहे. नंतर इंटर करणार. हॅलो ही विंडो आली मध्ये तर काय करणार इथून क्लोज करणार.
बरोबर आहे. हां, मग अशी कुठे गेलो तर आपण क्रिएट रेडिमेल आय डी ना, म्हणजे नसेल आय डी तर आपल्याला अकाउंट बनवावं लागणार. आता आपल्याला बनवायची जरूरी आहे का, आहे आय डी. मग आपण कुठे जाणार, डायरेक्टली साइन इनमध्ये जाणार. बरोबर ना, कुठे जाणार आपण, साइन इन. मग इथे क्लिक करायचं आहे. ते बघा आलं ते साइन इन. साइन इनवरती एकदा क्लिक करायचं आहे. आता इथे तो विचारणार की तुमचा युजर नेम काय, आणखीन पासवर्ड काय. असा कोणता मेसेज आला तर काय करायचं, येस करायचं याच्यावरती. बघा जसं आपण आय डीवरती क्लिक करणार, बरोबर ना, साइन इनवरती क्लिक केल्यावर असा मेसेज आला ना इथे. मग काय म्हणतो इथे, इंटर ईमेल आय डी, नंतर काय सांगितलं इथे पासवर्ड. पण इथे खाली कोणता ऑप्शन दिला बघा, बी साइन इन. म्हणजे काय तर कंटिन्यू आपला लॉग इन आय डी ऑन असणार याच्यामध्ये. मग हा ऑप्शन आम्ही बंद ठेवायचा. इथून काय केलं, इथून बी साइन इन काय केलं, क्लोज केलं. आलं. आता ते दिलं ना इंटर युअर ईमेल आय डी. मग इथे ईमेल आय डी काय होता आपला, तो हा ईमेल आय डी लिहायचा. जो होतो ना आय एम कुल सुनील _ शिंदे @readymail.com, तो पूर्ण लिहायचा इथे. लिहिलं ते पूर्ण आय डी, समजतंय. आता इथे पासवर्ड विचारतो ना, मग पासवर्ड लिहायचा इथे. कोणता जो आपण पासवर्ड दिला होता ना, तो पासवर्ड लिहू शकतो इथून. आणि हा ऑप्शन आम्ही बंद ठेवायचा इथून. नंतर कुठे क्लिक करायचे आहे, गोवरती क्लिक करा. म्हणजे आपण आपल्या अकाउंटमध्ये जाणार. इथे गोवरती क्लिक केलं समजा इथून. हॅलो. आता इथे आपल्याला मोबाईल नंबर पाहिजे, मोबाईल नंबर देऊ शकतो किंवा काय करू शकतो इथून, अल्टरनेटिव्ह आय डी मागतोय ना, न देता आपण काय करू शकतो, स्किप गो टू इनबॉक्स. समजतं ना, स्किप करतो ही स्टेप. बघा आलो इथे, समजतंय. सध्या आपण कशामध्ये, इनबॉक्समध्ये आहे. इनबॉक्स म्हणजे काय तर सर्व आलेले मेल आपल्याला इनबॉक्समध्ये मिळणार. आता आपण काय करायचं आहे, मेल पाठवायचं आहे समजा, बरोबर ना, दुसऱ्या कोणाला तरी अकाउंटवरती मेसेज पाठवायचा आहे. मग त्यासाठी कुठे येणार आपण, राईट मेलवरती येणार. कुठे येणार, राईट मेलवरती येणार. मेसेज पाठवण्यासाठी कुठे येणार, राईट मेल. मग इथे राईट मेलवरती क्लिक करायचं आहे. एक तर राईट मेल असणार किंवा कंपोज म्हणून पण लिहिले असणार. हा, मग इथे राईटवरती क्लिक करणार. इथे आलं, मध्ये ॲड आले ते इथून क्लोज करणार. समजा आपण काय करतो, फोटो पाठवायचे ना, मग फोटो पाठवण्यासाठी कुठे जाणार, प्रथम राईट मेलवरती क्लिक करणार. प्रथम कुठे क्लिक करणार, राईट मेल. बरोबर, सेम तशीच पद्धत येणार पहिल्यापासून. नंतर 2 मध्ये काय लिहायचं आहे, ज्यांना मेसेज पाठवायचं त्याचं नाव लिहायचं आहे ना. काय लिहिणार, समजा आता मला प्रसादला मेसेज पाठवायचा आहे तर पी टाईप करणार. पण पूर्ण आय डी लिहायची जरुरी आहे का, कारण एकदा आपण पाठवला होता ना, म्हणून तिथे आय डी दाखवतोय. बरोबर ना, पूर्ण लिहायची जरुरी नाही. मग इथे फक्त आपल्याला क्लिक करावं लागणार एकदा. बरोबर, इथे कॉमा आला तर पुढे सुनीलसाठी काय होतं, आय एम कुल सुनील होता ना, तो आय डी लिहिला इथे दाखवतोय ते. मग इथे एकदा काय करायचं, फक्त क्लिक करायचे आहे. समजतं एवढं. नंतर सब्जेक्ट लिहायचं आहे. आता सब्जेक्ट काय लिहिणार, फोटो असेल तर फोटो लिहू शकतो, रिझ्यूम असेल तर रिझ्यूम लिहिणार. समजा आपल्याला इमेज पाठवायचं समजा, तर कुठे येणार, मेसेज घेऊन अटॅचमेंटवरती जाणार. बरोबर, मेसेज पाहिजे तिथे लिहू शकतो. आणि फोटो किंवा रिझ्यूम पाठवण्यासाठी कुठे येणार आपण, अटॅचमेंट.
मग अटॅचमेंटमध्ये गेल्यानंतर कुठे येणार, दिले ना क्लिक ब्राउज टू सिलेक्ट फाईल, कुठे जाणार आपण ब्राउजवरती क्लिक करायचं एकदा फाईल घेण्यासाठी. कुठे आपली फाईल डेस्कटॉपवरती समजा, बरोबर आहे. कोणत्या फाईलचं नाव दिलं आहे, जी फाईल असेल ती सिलेक्ट करू. समजा आपल्याला इमेज पाहिजे, फोटो पाहिजेत, तर इमेजवरती जाऊ शकतो, कळेल. जिथून फोटो पाहिजे तिथून आपण फोटो घेऊ शकतो. Click the button to get started. फोटो कुठे मिळणार, आपल्या डी ड्राईव्ह मध्ये येतात आपले फोटो, डी ड्राईव्ह मध्ये इमेजेस, बरोबर आहे. कोणता फोटो पाहिजे आपण घेऊ शकतो फोटो. इथून काय बघणार, इथून लार्ज आयकॉन ऑप्शन ऑन ठेवायचा आहे. कोणता लार्ज आयकॉन, जो फोटो पाहिजे सिलेक्ट करा. इथून केला सिलेक्ट, आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करणार आपण, इथून ओपनवरती क्लिक करायचं एकदा. समजतं ना, कुठे क्लिक करणार ओपनवरती, आणि ओपन करून झाल्यानंतर कुठे क्लिक करणार आहे अटॅच. इथे मेसेज येईपर्यंत थांबायचं आहे. दाखवते ते अटॅच केल्यानंतर फाईलचं नाव येणार, आली अटॅच फाईल. अजून एकदा नवीन फाईल घ्यायची, कुठे जाणार पुन्हा ब्राउजवरती जायचं आहे. फोटो माहिती आहेत ना आपल्याला कुठे सेव्ह केले आहेत, तिथून फोटो घ्या एखादा. आता हा फोटो सिलेक्ट करून काय केलं आहे ओपन. ओपन केल्यानंतर कुठे क्लिक करणार अटॅच. पूर्ण अटॅच होईपर्यंत थांबायचं इथे. झालं अटॅच, बरोबर आहे. असे समजा आपल्याला रिझ्यूम पाठवायचं आहे, म्हणजे बायोडाटा किंवा एखादी फाईल पाठवायची असेल तर रिझ्यूम पाठवण्यासाठी कुठे यांना पुन्हा तसंच जायचं आहे, ब्राउजवरती जायचं आहे. मग ती फाईल जिथे सेव्ह केली असेल ती फाईल घेऊ शकतो आपण. डेस्कटॉपवरती काय नावाची फाईल, समजा रिझ्यूम नावाची फाईल आहे, बरोबर आहे. ती फाईलला काय केलं आपण, इथून ओपनवरती क्लिक केलं, आणि ओपन केल्यानंतर कुठे क्लिक करणार आहे अटॅचवरती क्लिक करायचं आहे. समजतं, आले रिझ्यूम नावाची फाईल. आणि सर्व झाल्यानंतर कुठे क्लिक करणार आपण, एकदा डनवरती क्लिक करणार. समजतं काय काय केलं होतं, बोलू जरा. फोटो किंवा रिझ्यूम पाठवण्यासाठी कुठे येणार, प्रथम कुठे यायचं आहे अटॅचमेंटवरती जायचं आहे. कुठे येणार अटॅचमेंट. नंतर अटॅचमेंट नंतर आपल्याला विंडो येणार ना, नंतर फाईल घेण्यासाठी कुठे येणार ब्राउजमध्ये जाऊन एखादी फाईल सिलेक्ट करायची, कोणती फाईल आहे ती. नंतर एक एक फाईल काय करायचं आहे अटॅच करायचं आहे, आणि अटॅच केल्यानंतर काय करायचं आहे डन. समजतंय. मग डन केल्यानंतर आपल्याला हा मेसेज पाठवायचा आहे. मग पाठवण्यासाठी आपण कुठे क्लिक करतो, सेंडवरती क्लिक करतो ना. या 3 फाईल अटॅच होणार बघा, 1 2 आणखी 3 फाईल. मग इथून सेंडवरती क्लिक करायचं आहे. आला मेल आहे ना, समजतंय. मग मेल बघण्यासाठी कुठे येणार आपण इनबॉक्समध्ये, इनबॉक्सवरती क्लिक केलं एकदा, बघा आला नवीन मेल आला ना, फ्रॉम सुनील. याचं नाव दिलं फोटो. आता आपण दोन्ही एकसाथ पाठवलेत, फोटो पण आणखी रिझ्यूम पण. ओपन करण्यासाठी काय करणार, याच्यावरती क्लिक करायचं बघते एकदा, बघा आलाय फोटो, बरोबर आहे. समजतं ना. आता रिझ्यूम, बरोबर ना. रिझ्यूम ओपन करण्यासाठी कुठे येणार, दिसतोय तो रिझ्यूम म्हणून नावाची फाईल. मग रिझ्यूम काय करायचं आपल्याला डाउनलोड करायचं ना. मग डाउनलोडसाठी कुठे क्लिक करणार, इथे डाउनलोड अटॅचमेंटवरती क्लिक करायचं आहे. हॅलो, आता जो काय डू यू वॉन्ट टू ओपन ऑर सेव्ह द फाईल, म्हणजे हा जो रिझ्यूम आपण पाठवला आहे दुसऱ्याला पाठवला आहे ना, मग त्याच्या फाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करायचं की फक्त ओपन करायचं आहे. मग आपल्याला ओपन पाहिजे तर ओपन करू शकतो, सेव्ह पाहिजे तर सेव्ह करू शकतो. सध्या आपण समजा फाईल ही ओपन करून बघतोय, ओपनवरती क्लिक केलं. समजतं ना, जी फाईल पाठवली असणार ती फाईल ओपन होणार. समजतं, थांबायचं थोडा वेळ ते ओपन होईपर्यंत. बघा दाखवते फाईल झाली ओपन, कळलं. इथून नॉर्मल पाहिजे काय करता, इथून आपण क्लोज केली, कळालं. आता बघा हे आपल्याला मेसेज आलाय ना, हा कोणाकडून मेसेज आलाय, कुल सुनील कडून पाठवला होता, बरोबर ना. मग आता आपण पुढचे ऑप्शन बघणार आहोत, काय दिलंय ते एवढं पण कळलं ईमेल इनबॉक्स पर्यंत. आता फॉरवर्ड आणि रिप्लायचा अर्थ बघायचा आहे. फॉरवर्डचा अर्थ काय,
टू फॉरवर्ड मेल टू अनदर पर्सन म्हणजे काय, तर समजा आपल्याला एखाद्या मित्राने चांगला मेल पाठवलाय बरोबर, चांगले फोटोज वगैरे आहेत, ते फोटो आपल्याला दुसऱ्याला पाठवायचे आहेत, मग त्यासाठी आपण कोणता ऑप्शन यूज करणार, फॉरवर्ड. आणि रिप्लायचा अर्थ काय, की समजा आपल्याला एका मित्राने मेसेज पाठवलाय, मग त्यालाच पुन्हा आन्सर पाठवायचा आहे बरोबर ना, मग त्यासाठी काय करणार आपण, रिप्लाय म्हणजे टू गिव्ह रिटर्न आन्सर. मग प्रथम काय बघू आपण, फॉरवर्ड कसं करायचं ते. मग फॉरवर्डसाठी कुठे येणार, आलोय ते आय डीवरती, हा मेल आला ना, आपण ओपन, हा मेसेज काय केला आपण, एकदा ओपन केलाय, बघा कसं करणार फॉरवर्ड. पहिला काय करणार, तो मेल काय करायचा आहे, ओपन करायचा एकदा बरोबर. ओपन केल्यानंतर वरती एक फॉरवर्ड म्हणून ऑप्शन येणार, दाखवते ते फॉरवर्ड, म्हणजे हाच मेल काय होणार दुसऱ्याला जाणार. मग फॉरवर्डवरती क्लिक करायचं आहे. हॅलो, फॉरवर्डवरती क्लिक, इथे 2 मध्ये नाव लिहायचं फक्त बरोबर, ज्याचं नाव पाहिजे ते नाव लिहू शकतो आपण. समजा हा आय डी लिहिला, नंतर काय करायचं आहे, सब्जेक्ट पाहिजे सब्जेक्ट लिहा, आणि नंतर काय करायचं, फक्त सेंडवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला जेवढा मेल आला ना, जेवढे फोटोज वगैरे आलेत ते सर्व फोटो दुसऱ्याला जाणार. मग इथे सेंडवरती क्लिक करणार. कळलं फॉरवर्डचा अर्थ काय, की हा मेल दुसऱ्याला आपण काय केला, फॉरवर्ड केला, पण त्यालाच आपल्याला रिटर्न आन्सर पाठवायचा आहे. त्याला बोलतो रिप्लाय. मग ते रिप्लाय कसं करणार बघा, पुन्हा इनबॉक्समध्ये गेलो, आता आपल्याला ह्या मेलला रिप्लाय पाठवायचा आहे. मग कसं करणार, सुनील शिंदेवरती क्लिक केलं इथे, हॅलो, मग रिप्लाय पाठवण्यासाठी कुठे करणार, रिप्लायवरती एकदा क्लिक करायचं आहे. हॅलो, आता ते 2 मध्ये आय डी लिहायची जरूर आहे का बघा, ऑटोमॅटिक आलाय त्याचाच आय डी, समजतंय. जो मेसेज पाठवायचा तो आपण मेसेज पाठवू शकतो, समजतं ना. इथे पाहिजे तो आपण मेसेज लिहा, आणि काय करणार त्याला, समजा इथून आपण मेसेज लिहिला इथे काय, आणि नंतर काय करणार, सेंड वरती क्लिक करायचं फक्त, आलं. आणि नंतर कुठे येणार, इनबॉक्स वरती क्लिक करायचं आहे, बघा आला रेफरन्स फोटो म्हणून बरोबर ना. कळलं एवढं बरं. आता समजा आपल्याला हा मेल नको आहे, समजा रेडी करून आलेला मेल नको आहे, तर कसं करणार, इथे टिक मार्क करायचे, याला सिलेक्ट करायचे आहे, आणि कोणतं ऑप्शन देणार, डिलीट वरती क्लिक करायचं. कुठे क्लिक करणार, डिलीट, बघा गेला मेल, समजतं एवढं. आणि बाहेर येण्यासाठी कुठे क्लिक करणार आपण, एक तर साइन आउट असणार किंवा लॉग आउट वरती क्लिक करणार. कळेल ना कुठे क्लिक करायचे, साइन आउट किंवा लॉग आउट. मग इथे साइन आउट वरती क्लिक केलं, कळालं, समजेल. ईमेल आय डी जमेल, ईमेल आय डी बनवायला, समजतं ना. आपण काय केलं, प्रथम ईमेल आय डी क्रिएट केला, आणखी नंतर मेसेज वगैरे बघले पाठवून मेसेज पाठवला, फोटो पाहिजे तर फोटो पाठवला, समजतं एवढं. करणार प्रयत्न. आपण एक ईमेल आय डी बनवला होता ना, असं आपल्याला दुसरा आय डी बनवायचा आहे, तर आपण दुसरा पण आय डी बनवू शकतो अलग अलग साईडमध्ये. याहू, जीमेल, रेडी, सर्वांना बनवण्यासाठी तरीका असं असणार की एखादा फॉर्म तयार करायचा आहे, आणखी एंट्री करत जायचे, समजतंय.